नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलविषयी काही महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची माहिती बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताच्या संगमरवर या खडकासाठी प्रसिद्ध राज्य कोणते? प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताच्या संगमरवर या खडकासाठी प्रसिद्ध राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. राजस्थान हे राज्य भारताच्या संगमरवर या खडकासाठी प्रसिद्ध राज्य आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नवीन प्राणहिता अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, नवीन इसापूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नवीन इसापूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये नवीन इसापूर अभयारण्य आहे. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये नवीन इसापूर अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भीमा. महाराष्ट्रामध्ये खालील नद्यांपैकी भीमा ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दुधना. पूर्णा, मांजरा, दुधना आणि गिरणा या 4 नद्यांपैकी दुधना ही नदी तापी नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताच्या साठ्यांपैकी सुमारे किती टक्के साठे मॅंगनीजचे साठे भारतामध्ये आहेत? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारताच्या एकूण साठ्यापैकी सुमारे किती टक्के साठे हे महाराष्ट्रामध्ये मॅंगनीजचे आढळतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 40%. 40% एवढे साठे भारताच्या एकूण साठ्यापैकी मॅंगनीजचे महाराष्ट्रामध्ये आढळत असतात. 40%. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाचे होते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाचे होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दगडी कोळसा. दगडी कोळशापासून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन होत असते. प्रश्न क्रमांक 8 आहे, जगात तांदूळ उत्पादनात खालीलपैकी कोणता देश अग्रेसर आहे? जगात तांदूळ उत्पादनात खालीलपैकी कोणता देश अग्रेसर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चीन. चीन हा देश जगात तांदूळ उत्पादनात अग्रेसर देश मानले जातो. प्रश्न क्रमांक 9 आहे, फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? प्रश्न क्रमांक 9 आहे, फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? तर उत्तर आहे हिमनदीमुळे फियोर्ड हे भूरूप तयार होत असते. हिमनदीमुळे. प्रश्न क्रमांक 10 आहे, हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे? हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गंगा. गंगा नदीची वितरिका हुगळी नदी आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसामुद्रम कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसामुद्रम कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कावेरी. कावेरी या नदीवर भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसामुद्रम हे आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाट. पश्चिम घाट या प्रदेशात महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते. प्रश्न क्रमांक 13 आहे, पिनकोडची सुरुवात कधीपासून झाली? पिनकोडची सुरुवात कधीपासून झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1972. 1972 पासून पिनकोडची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा. जांभी मृदा या मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. प्रश्न क्रमांक 15 आहे, एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कालबैसाखी. कालबैसाखी या नावाने एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये ओळखले जात असते. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा. पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. पितळखोरा. प्रश्न क्रमांक 17 आहे, फ्लेमिंगो पक्षी कोणत्या घाटात आढळतात? फ्लेमिंगो पक्षी कोणत्या घाटात आढळतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 माळशेज घाट. माळशेज घाट यामध्ये फ्लेमिंगो पक्षी आढळत असतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंबळ. चंबळ या नदीवर चुलिया धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रानगव्यासाठी. रानगव्यासाठी राधानगरी अभयारण्य प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सातारा. सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील कोयना अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या पसरलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या पसरलेल्या आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 द केरसा. द केरसा ह्या टेकड्या महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत पसरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, विषुववृत्तीय मैदानात नेहमी कोणता अनुभव येतो? विषुववृत्तीय मैदानात नेहमी कोणता अनुभव येतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गडगडासह मोठा पाऊस हा अनुभव विषुववृत्तीय मैदानात नेहमी येत असतो. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचे लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात
सर्वात जास्त ज्वारीचे लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचे लागवड क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल. तेरेखोल ही नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते. प्रश्न क्रमांक 25 आहे. महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे? महाराष्ट्र राज्याचा आकार भूमिती दृष्टीने कसा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 त्रिकोणी. त्रिकोणी हा महाराष्ट्र राज्याचा आकार भूमितीच्या दृष्टीने आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21%. 21% एवढा भाग महाराष्ट्रात जंगलाखालील क्षेत्राचा आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. भारत खालीलपैकी कोणत्या देशाकडून सर्वात जास्त पाम तेलाचे आयात करतो? भारत खालीलपैकी कोणत्या देशाकडून सर्वात जास्त पाम तेलाचे आयात करत असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मलेशिया या देशाकडून भारत सर्वात जास्त पाम तेलाची आयात करत असतो. प्रश्न क्रमांक 28 आहे. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सागरेश्वर. सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कराड. कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. प्रश्न क्रमांक 30 आहे. लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.